माझ्या मित्राच्या शेतामध्ये आलेला आहे। हे बघा हळद माझ्या मित्राची कशी आहे हळद कमेंट करून सांगा। बघा हिला खताचा पोटॅश युरिया मॅग्नेशियम आणि सेंद्रिय पूर्ण या हळदीला खत टाकलेलं आहे। खत टाकणे चालू आहे। हळद कशी वाटली कमेंट करून सांगा। माझ्या मित्राची हळद आहे माझी नाही। बघा हळद कशी आहे हे हळदीचं पीक आहे। तुमच्याकडे हळद असते का कमेंट करून सांगा। हे बघा हळद भरपूर हळद आहे आणि या साईडला ऊसाची बाग आहे। मित्र हो तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। हे बघा हळद कशी वाटली तुम्हाला सांगा। बघा हळदीचं पीक कसे आहे छान छान वाटते का नाही पीक। बघा हळद तुमच्याकडे असते का नाही कमेंट करून सांगा। हळद कशी वाटली ती कमेंट करून सांगा। तुमच्याकडे हळद असते का कमेंट करून सांगा। बघा हे हळदीचं पीक आहे। बघा हळदीचे आम्ही आता खत टाकलेलं आहे हळदीला। माझ्या मित्राच्या इथं आलो खत टाकण्यासाठी। बघा हळद कशी वाटली कमेंट करून सांगा। हळदीला भरपूर खत टाकलेलं आहे ड्रिचिंग पण केलेली आहे। अशी हळद आहे खूप दूरवर आहे 2-3 एकरची हळद आहे। 3 एकरमध्ये हळद आहे। बघा ही वाटेल तिथं दिसेल तिथपर्यंत हळद आहे आणि या साईडला पण बघा हळद आहे। बघा कुठपर्यंत दिसते तुम्हाला हळद आहे। कशी वाटली हळद तुम्हाला कमेंट करून सांगा। खालच्या साईडला ऊसाचा बाग आहे। हे बघा हळदीचे हे झाड आहे। कशी वाटली हळद तुम्हाला कमेंट करून सांगा। तुमच्याकडे असते का हळद कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमच्याकडे हळद असते का कमेंट बॉक्समध्ये सांगा। आमच्याकडे असली हळद असते। हळदीचे पीक आपण जे खातो हळद त्याचं पीक आहे हे हळद असते। कमेंट करून सांगा हळद कशी वाटली।